असाच एक सिनेमा तारे जमी पर आमिर खान यांनी त्यावेळेस काढला आणि तो देखील सुपरहिट झाला. खरं म्हणजे हे स्पेशल ट्रेनिंग जे आहे ते डाऊन सिंड्रोम म्हणतो आपण आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जी लोकांमध्ये देखील अवेअरनेस आला पाहिजे, त्यांना देखील नॉर्मल लाईफ जगता आलं पाहिजे. लोकांनी देखील ॲक्सेप्टन्स जो आहे लोकांचा त्यांच्या प्रती जो काही हे आहे अशा मुलांच्या प्रती या ठिकाणी तसा तारे जमी पर तसा सितारे जमी पर हा एक सिनेमा आता सुरू होतो आहे. मला वाटतं आमिर खान हे फक्त आपले म्हणजे बाकी सिनेमे का सेलिब्रिटी नाही आहेत, पण ते एक सोशल कॉज घेऊन या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम करत आहेत. खऱ्या अर्थाने हे सगळे जे काही स्पेशल चिल्ड्रन आहेत यांच्याबद्दल त्यांना एक आपुलकी आहे, त्यांना जिव्हाळा आहे आणि हे मुलं पण एवढे ॲक्टिव्ह आहेत की मुलं एवढे म्हणजे क्रिएटिव्ह आहेत. त्यांच्याकडून क्रिएटिव्हिटी आपण पाहिली तर त्यांना देवाने काही काढून घेतलं असेल पण तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण दिलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये खूप आर्टिस्ट लोक आहेत आणि खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मुलं आपलं खऱ्या अर्थाने नाव लौकिक करतायत आणि याच्या मागे आमिर खान यांची प्रेरणा आहे. आमिर खान यांनी म्हणजे जे काही इनिशिएटिव्ह घेतला आहे अशा या मुलांसाठी त्याबद्दल मी आमिर खान यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण त्यांनी नेहमीच एक सोशल अँगल घेऊन अनेक चित्रपट केले. त्यांचं पाणी फाउंडेशन पण आहे, ते काय वॉटर कप बिटर कप कॉम्पिटिशन केलं आहे. त्यामुळे आम्ही गटशेती करतो, गटशेती आता करतात, क्लस्टर फार्मिंग आणि त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील ते मोठं काम करत आहेत. पाणी जमिनीमध्ये झिरपण्यासाठी देखील मोठं काम करत आहेत. ते एक सोशल कॉज आहे, एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन आहे आणि म्हणून आजचा जो सिनेमा जो आहे सितारे जमी पर हा देखील सुपर डुपर हिट होईल. याच्यामध्ये खूप लोकप्रिय होईल आणि मला हेही सांगायचं आहे की आमच्या सरकारने दिव्यांग मंत्रालय हे सुरू करणारं महाराष्ट्र सरकार पहिलं राज्य आहे. त्यामुळे आम्हाला देखील या सगळ्या विषयाबद्दल खूप आपुलकी आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आमिर खान यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमची लाडकी बहीण शायना यांचीचं पण अभिनंदन करतो की ते अशाच प्रकारच्या ज्या काही सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्या मागे असतात, त्या ऑर्गनाईज करत असतात. खऱ्या अर्थाने समाजाला याची गरज आहे आणि म्हणून शासन पूर्णपणे अशा सोशल कॉजच्या मागे खंबीरपणे उभा आहे. सर हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेम देत आहेत सिनेमाला आणि खरं तर एवढे विधानसभा सुरू असताना पण साहेब इकडे आले किती आनंद तुम्हाला होतो? मला खूप आनंद होता है आणि मैं बहुत ही खुश हूँ कि एकनाथ जी आए फिल्म देखने के लिए. इतना बिजी शेड्यूल के बावजूद आप वक्त निकाल के आए तो यकीनन ये फिल्म का थीम जो है वो आपको इसको शायद खींच के लाया है कि इट्स अ वेरी इंपॉर्टेंट सोशल थीम. सो आई एम वेरी ग्रेटफुल. और इस टॉपिक पर अगर महाराष्ट्र सरकार कुछ डायनामिक चेंजेस लाए बच्चों के लिए एजुकेशन सिस्टम में तो इससे बहुत फ़र्क पड़ेगा हमारे राज्य में और हमारे देश में. खान साहब आपने ऐसे मेरा एक थॉट है कि ये जो हम लोग जब बच्चा पैदा होता है ना एकनाथ जी, तो हम लोग उसको बचपन से ही ना उसको अलग रखना शुरू करते हैं, उसको अलग स्कूल में डाल देते हैं. इससे दो नुकसान होता है. एक तो उसका नुकसान होता है, वो अलग समस्या, और जो न्यूरोटिपिकल बच्चे हैं, सपोज टू बी नॉर्मल बच्चे हैं, उनका भी नुकसान है क्योंकि वो लोग उनके साथ फिर बड़े नहीं होते. उनसे इतना कुछ सीखने को है. दे आर वेरी लविंग, बहुत ही संवेदनशील होते हैं. तो उनकी जो क्वालिटीज़ हैं वो हमेशा खुश रहते हैं. बराबर. तो उनमें जो क्वालिटीज़ हैं वो हमको भी सीखने को मिलती हैं. तो मेरा ये सपना है एक तरह से कि हमारे देश में अल्टीमेटली ऐसा हो कि जो स्पेशल स्कूल्स हैं ना उसकी ज़रूरत ही नहीं पड़े. सारे बच्चे एक साथ नॉर्मल स्कूल्स में पढ़े और तभी रियल इंक्लूजन सोसाइटी का वहाँ से शुरू होगा. आई फील. खान साहब आपकी पहली फिल्म इसके पहले भी थी तारे ज़मीन पर. जी. उस फिल्म के बाद जो है कहीं ना कहीं फिल्म के साथ साथ आम जिंदगी में भी लोगों के काफ़ी बदलाव आया है. जी. इस फिल्म के बाद जो है आप क्या वो उम्मीद करते हैं कि लोगों की जहनियत बदलेगी?
क्योंकि स्पेशल बच्चों के लिए वो जहनियत जो है हमेशा से नहीं, बरकरार इसीलिए तो रही। हमने फिल्म बनाई है ताकि लोगों को एक अंडरस्टैंडिंग हो, लोगों में अंडरस्टैंडिंग बढ़े। मैं किसी को ब्लेम नहीं करता हूँ। जी। देखिए हम सब जो हैं आज जो कुछ भी है, जो हमने सीखा है बचपन में, हम उसके रिजल्ट हैं। जी। तो ये ज़रूरी है कि लोग एक्सपीरियंस करें कि इनकी ज़िंदगी कैसे होती है, ताकि हम उनकी बात भी समझें। तो यकीनन ये फिल्म लोगों को एक अलग पर्सपेक्टिव दे रही है एंड ऑडियंसेस आर रियली अप्रिशिएटिंग। उनको बहुत पसंद आ रही है, दे आर अंडरस्टैंडिंग कि यार, बल्कि वो तो सितारों को ज़्यादा पसंद कर रहे हैं। जी। आमिर खान से ज़्यादा वो सितारे को पसंद कर रहे हैं। एक और सवाल है खान साहब कि जिस तरह से ये सारी चीज़ें आपने ये एक आम लोगों के साथ आप ये चीज़ें करते तो शायद वो मेहनत और इनके साथ क्या मेहनत में कोई ज़्यादा इनके साथ मेहनत हुई है या कम नहीं हुई है? नहीं, मेहनत उतनी लगती है जो आप जैसे भी फिल्म बनाए। मुझे बहुत लोगों ने पूछा एक ना जी। कि इनके साथ काम करके आपको तकलीफ हुई होगी। जो फिल्म 6 महीने में बनती है वो शायद 1 साल लगा होगा, जी। टाइम ज़्यादा लगा होगा। बिल्कुल नहीं। 35 साल में जो मैंने काम किया है, 10 न्यूरो डाइवर्जेंट इंडिविजुअल्स के साथ काम करके जी। एक्चुअली मुझे रियलाइज हुआ कि उनके साथ काम करना ज़्यादा आसान है। उनका ईगो नहीं है, वो टाइम पे आते हैं, वो हमेशा खुश रहते हैं, Emotion वो रहता है। वो इतने एक्साइटेड आते हैं काम के लिए। तो इट वॉज एक्चुअली हमारे लिए सीखने का मौका था। और मुझे लगता है कि ये तो फिल्म मतलब हमारे लिए आसान थी बनाने के लिए, बिकॉज दीज 10 पीपल वर सो अमेजिंग एंड डायनामिक। मैम आप क्या कहना चाहेंगी जिस तरीके से आपने ये मैं सिर्फ संक्षेप में कहना चाहती हूँ, हमारे डेडिकेटेड टू कॉमन मैन चीफ मिनिस्टर एकनाथ जी शिंदे हमेशा सामने आते हैं, कोई भी सोशल कॉज हो। धन्यवाद आदरणीय प्रताप सरनायक जी को और हमारे आमिर खान को, जो महाराष्ट्र के रत्न हैं, क्योंकि समाज के दृष्टि से वो हमेशा इम्पैक्टफुल सिनेमा बनाते हैं। और हमारे संस्था के तरफ से विनंती है आदरणीय एकनाथ जी शिंदे जी को कि बीएमसी स्कूल्स में स्पेशल क्लासेस हमारे स्पेशल बच्चे के लिए ज़रूर हो, ताकि हम ये इंक्लूजन और सितारे ज़मीन पर, हकीकत में ज़मीन पर वही सितारे हमारे खिल रहे। शिंदे साहेब, आमिर खान साहेब नेहमीच एक वेगळा विषय नाही, घेऊन बनवत हा असतात. हा वेगळा चित्रपट विषय बघितल्यानंतर खरं लोकांचा म्हणजे- नजरिया, लोकांचा दृष्टिकोन आहे तो बदलेल का? बदलेल नक्की. बघा ना, बघितलं ना, ते नॉर्मल मुलं आहेत त्यांच्यापेक्षा कमी नाही ती. त्यांच्या बरोबरीने ते मुलं जी आहेत, फक्त त्यांना थोडं एक प्लॅटफॉर्म पाहिजे, गायडन्स द्याल. गायडन्स पाहिजे, आणि तो आमिर खान देत आहे. त्यामुळे मला वाटतं आमच्या महाराष्ट्र में पहिला स्कूल आनंदीगे साहेब का, पहिली शाळा आनंदीगे साहेबांनी काढली. जिद्द आता पण आहे. आणि म्हणून जसं BMC शाळा आहेत, इतर शाळांमध्ये जसं शायनाजींनी सांगितलं आणि आमिर खान पण म्हणाले की आपल्याला येतं जेवढं जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू तेवढा प्रयत्न सरकार जरूर करेल. आणि खऱ्या अर्थाने हा सितारे जमी पण हेच खरं म्हणजे आपले खऱ्या अर्थाने सितारेच आहेत आणि त्यांना एक्स्ट्रा ऑर्डिनरी देवाने दिलेले आहेत. त्यामुळे ही मुलं पण नॉर्मल लाईफ जगू शकतात. नॉर्मल मुलांपेक्षा देखील यांच्यामध्ये काही कमी नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.